मन वाचायला शिका. नाथांचा गूढ संदेश. प्रस्तावना. माणूस सगळ्यात जास्त फसतो तो शत्रूने नाही तर आपल्या मनावर विश्वास ठेवून फसतो. नाथ बाबा म्हणतात, ज्याने स्वतःचे मन ओळखले त्याला दुसऱ्याचे मन वाचायला वेळ लागत नाही. आजचा हा संदेश आहे मन वाचायला शिकवण्यासाठी नाही तर मन ओळखायला शिकवण्यासाठी. कारण ज्याने मन ओळखले तो संसारात कधी हरत नाही. थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊया मन म्हणजे काय असतं. मन म्हणजे विचारांची गर्दी. मन म्हणजे इच्छा, भीती, संशय, अपेक्षा. नाथबाबा सांगतात मन मित्र आहे पण मालक नाही. मनाला मालक केलं तर आयुष्य गुलाम होतं. मनाला मित्र ठेवलं तर आयुष्य समाधानी होतं. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मनाला कधी पण मालक करायचं नाहीये. मनाला कधी पण मालक करायचं नाहीये. मनाला कधी पण मित्रता ठेवायची. मनाबरोबर कधी पण तुम्ही या ठिकाणी मित्रताच ठेवायची या ठिकाणी सांगितलेलं आहे नाथबाबांनी आपल्याला. मन वाचणं म्हणजे काय असतं तर मन वाचणं म्हणजे जादू टोना नाहीये किंवा जादू नाही. डोळे मिटून भाकीत करणं नाहीये. मन वाचणं म्हणजे निरीक्षण करणे. नाथ सांगतात जिभेवर नाही डोळ्यात पहा, शब्दात नाही वागण्यात पहा. जिभेवर नाही डोळ्यामध्ये पहा, शब्दात नाही तर वागण्यामध्ये पाहू शकता. जो माणूस खोटं बोलतो त्याचे शब्द गोड असतात पण डोळे अस्वस्थ असतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो माणूस खोटं बोलतो ना त्याचे शब्द मात्र गोड लागतात पण त्याचे डोळे अस्वस्थ या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील असं नाथबाबाने आपल्याला सांगितलेलं आहे. नाथ पद्धतीने मन ओळखण्याचे 5 चिन्हे. त्यातील पहिला आहे शब्द आणि कृती जुळतात का. जो माणूस काही बोलतो आणि काही करतो त्याचे मन अस्थिर असते. या ठिकाणी बघू शकता शब्द आणि कृती जुळतात का हे पहिल्यांदा सगळ्यात तुम्ही बघणं महत्वाचं असतं. दुसरं आहे वेळ येताच वागणूक बदलते का. वेळ येताच वागणूक बदलते का हे दुसरं आहे. स्वार्थी माणूस संकटात ओळखून येतो किंवा स्वार्थी मनुष्य संकटामध्ये ओळखू शकतो आपण किंवा ओळखूनच येत होतो. तर या ठिकाणी बघू शकता वेळ येताच वागणूक बदलते का हे तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे तर तुम्हाला जाणू शकतो तो मनुष्य कसा आहे. 3 नंबर आहे तुमच्या आनंदावर कोण आनंदी आहे. जो तुमच्यावर किंवा तुमच्या यशावरती जळतो तो कधीच तुमचा नव्हता. या ठिकाणी लक्षात घ्यायचं की तुमच्या आनंदावर कोण आनंदी आहे. तुम्ही ज्यावेळेस आनंदी राहता त्यावेळेस कोण आनंदी आहे हे बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जो तुमच्या यशावरती जळतो ना तो कधीच तुमचा नव्हता असं तुम्ही समजायचं. तुम्हाला या ठिकाणी सक्सेस भेटलेला आहे, तुम्ही चांगल्या कामामध्ये लागलेला आहे, तुम्हाला यश भेटलेला आहे, तुम्ही टॉपर झालेला आहे किंवा अनेक प्रकारचे कार्य करून बिझनेसमॅन तुम्ही या ठिकाणी झालेला आहे आणि तुमच्या यशावरती जो जळतो ना तो कधीच तुमचा नव्हता असं तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायचं आहे असं नाथबाबांनी सांगितलेलं आहे. तो तुमचा कधीच नव्हता. 4 नंबर शांत माणूस लक्षात ठेवा. नाथ म्हणतात जास्त बोलणारा नाही शांत राहणारा खोल असतो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही शांत मनुष्य लक्षात ठेवायचा. जो मनुष्य शांत राहतो ना तोच त्या ठिकाणी लबाडपणा पण या ठिकाणी करू शकतो आणि तोच मनुष्य या ठिकाणी भयंकर असतो. तो मनाने पण आणि वाईट प्रवृत्तीने पण भयंकर असतो. जो डायरेक्ट बोलून दाखवतो तो कधी पण या ठिकाणी त्याच्या मनामध्ये काही नसतं, त्याचं मन या ठिकाणी साफ असतं. पण तो शांत राहून या ठिकाणी आपली जी काय आहे ती आपली बाजू मांडत नाही किंवा आपल्याला या ठिकाणी साथ देत नाही तो त्या ठिकाणी भयंकर मनुष्य मानलेला आहे. शांत राहणारा कधी पण बरोबर करणारा त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये काही राहत नाही पण शांत बोलणार राहणारा जो काय आहे तो या ठिकाणी त्याच्या मनामध्ये पाप भरलेला असतं. त्याचं मन कधी पण शुद्ध नसतं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा 4था आहे. 5वा आहे तुमचं मन अस्वस्थ होतं का. कधी कधी शब्द काही सांगत नाहीत पण अंतकरण इशारा देतं. या ठिकाणी बघू शकता कधी कधी काय होतं ते शब्द काहीच सांगत नाही पण आपलं अंतकरण जे आहे ते आपल्याला इशारा देत असतं. हे 5 गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. शॉर्टमध्ये सांगतो 5 गोष्टी कोणत्या आहेत. पहिल्या या ठिकाणी बघा शब्द आणि कृती जुळतात का पाहणं महत्वाचं आहे. वेळ येताच वागणूक बदलते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. 3 नंबर तुमच्या मनावर किंवा तुमच्या आनंदावरती कोण आनंदी आहे हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. 4 नंबर आहे शांत माणूस तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि 5 आहे तुमचं मन अस्वस्थ होतं का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. या 5 गोष्टी नाथाने आपल्याला सांगितलेलं आहे की मन अस्थिर असेल किंवा मन या ठिकाणी विचलित होत असेल ते कसं ओळखायचं हे या ठिकाणी सांगितले नाथाने आपल्याला. स्वतःचे मन ओळखल्याशिवाय दुसऱ्याचे मन कळत नाही. नाथबाबा स्पष्ट सांगतात ज्याचं स्वतःच मन गोंधळलेलं आहे तो जगाला दोष देतो. रोज 5 मिनिटं शांत बसा, श्वासावरती लक्ष ठेवा, विचारांना येऊ द्या जाऊ द्या. हळूहळू मन उघड पडत जातं. नाथांचा गुप्त मंत्र. रात्री झोपण्यापूर्वी मनात म्हणा नाथ मला सत्य दाखव, दुसऱ्याचं नाही माझ्या मनाचं. 7 दिवस करा
मन शांत होईल, लोकांचे मुखवटे आपोआप गळून पडतील किंवा गळतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे नाथांनी. मला वाचायला शिकवताना किंवा शिकताना एक मोठी चूक, लोकांना जज करू नका, मन वाचण्यामध्ये संशय नाही. नाथ म्हणतात सावध राहा पण कठोर होऊ नका, कारण कठोर मनाला सत्य कधीच दिसत नाही. समाप्ती. नाथांचा आशीर्वाद. आजपासून लक्षात ठेवा, शब्द कमी निरीक्षण जास्त. लक्षात ठेवायचं, शब्द कमी करायचं आणि निरीक्षण या ठिकाणी जास्त करायचं आहे. राग कमी, शांतता जास्त. अपेक्षा कमी, जागरूकता जास्त. अपेक्षा तुमच्या कमी पाहिजे आणि पण तुम्ही जागरूक या ठिकाणी राहिलं पाहिजे, खूप महत्वाचं आहे. नाथ बाबा तुमचं मन स्वच्छ करतील आणि जप तुमच्या समोर उघड होईल. ओम नमो आदेश. ओम चैतन्य कानिपनाथाय नमः. ओम चैतन्य नवनाथाय नमः. आदेश अलख निराच्या. व्हिडिओच्या शेवटी थोडक्यामध्ये सांगतो, आजपासून तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, शब्द कमी वापरू शकता आणि निरीक्षण जास्त करायचं. तुमच्या मनामध्ये, तुमच्या मनावर तुम्ही निरीक्षण ठेवायचं आहे. मन जे काही विचलित होतं, कशा प्रकारे विचलित होतं, शब्द कमी वापरायचे पण निरीक्षण तुमचं जास्त असले पाहिजे असं नाथांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. राग कमी पण शांतता जास्त असली पाहिजे. राग कमी, तुम्ही रागाचा दोष करायचा या ठिकाणी, राग जास्त करायचं नाही, मन शांत ठेवायचं, तरच तुमचा आत्मा शांत होऊ शकतो, तुम्ही सुद्धा शांत होऊ शकता. तर राग कमी कंट्रोलमध्ये केला, तुम्ही लिमिटमध्ये ठेवला तर तुम्ही या ठिकाणी शांतता राहू शकता. राग कमी होईल आणि शांतता तुम्ही जास्त या ठिकाणी ठेवू शकता. लास्ट आहे, अपेक्षा कमी आणि जागरूकता जास्त असली पाहिजे. तुमची अपेक्षा कमी असल्या पाहिजे पण तुम्ही जागरूक राहायला या ठिकाणी शिकलं पाहिजे किंवा जागरूकता तुमच्या मनामध्ये पाहिजे किंवा तुम्ही जागरूक तर राहिलं पाहिजे. अपेक्षा कमी ठेवायची पण जागरूकता जास्त असली पाहिजे असं नाथांनी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे कोणाचं पण मन ओळखायचं असेल किंवा स्वतःचं पण मन ओळखायचं असेल तर ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. मी ते 5 उपाय तुम्हाला सांगितले ते पण महत्त्वाचे आहे आणि हे लास्टला पण जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते पण महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टी तुम्ही करायच्या, लक्षात ठेवायचं, तरच तुमचं या ठिकाणी मन विचलित होणार नाही आणि दुसऱ्याचे मन वाचवण्यासाठी तुम्ही तत्पर व्हाल किंवा शिकताल कसं वाचायचं असतं आणि स्वतःचं पण मन कसं स्थिर ठेवायचं हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही शिकताल. तर नाथ बाबाच्या कृपेने या ठिकाणी माझे जो चॅनल आहे तो खूप ग्रोथ होत आहे. तुमचा सपोर्ट आहे, मला तुमचा आणि नाथ बाबाचा सपोर्ट आहे म्हणून चॅनल या ठिकाणी खूप उंचावरती मध्ये थोडाफार उंच या ठिकाणी चाललेला आहे आणि चांगल्या प्रकारचे व्ह्यूज येत आहे. असा सपोर्ट मला करा. आपल्या नाथांचे जे काय नाथ संप्रदायाचा प्रसार जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा आहे. हा व्हिडिओ पण जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोकांना पण ज्ञान मिळण्यासाठी मदत होईल. आणि लास्टला जाताना तुम्हाला एवढंच सांग, अलख निरंजन. आदेश.